डाव्यांच्या अजेंड्याचा गवईंकडून आता पर्दाफाश। सरन्यायाधीशांच्या मातोश्री संघाच्या सोहळ्याला जाणार कमल गवई। 5 ऑक्टोबरला संघ कार्यक्रमाला राहणार हजर। शुक्रवारपर्यंत सांभाळून राहा, हवामान खात्याचा इशारा। मराठवाड्यासाठी पुढचे 3 दिवस अति काळजीचे। राहुल गांधी यांना न्यायालयाचा दणका। काळ्या बांधणीची लाल राज्यघटना वापरता येणार नाही। एका प्रकाशन संस्थेच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश। मुख्यमंत्र्यांनी सांगून सुद्धा बँका ऐकेनात। नाडलेल्या शेतकऱ्याच्या मानगुटीवर बसल्या बँका। कर्ज वसुलीच्यासाठी बँकांच्या तगाद्यानं शेतकरी आणखीन चिंतेत। काळजी आणि दिलासा एकाच वेळी। मराठवाड्यातील पाऊस थांबल्यानं पाणी ओसरू लागलं। पूर जसजसा कमी होतोय, नुकसानाची भीषणता तसतशी समोर येते। मराठवाड्याच्या पुरामध्ये 7 जण दगावले। पुरामुळे मराठवाड्यामध्ये पशुधनाचं मोठं नुकसान। सर्वाधिक पुरामुळे दगावली 273 जनावरं। नुकसान भरपाईचं राज्यासमोर मोठं आव्हान। मंगळवारच्या साप्ताहिक मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नुकसान भरपाईच्या निकषामध्ये बदल करण्याची चर्चा होणार। केंद्रातील सरकारकडून अद्यापही महाराष्ट्राला मदत का नाही? विरोधकांचा महाराष्ट्र सरकारला सवाल। केंद्राकडून बिहारला मदत जाहीर। नाशकात केंद्राच्या निकषानुसार मदत येणार, मंत्री दादा भुसे यांची घोषणा। सोलापुरात सीना नदीला तिसऱ्यांदा महापूर। शेतकरी आणि ग्रामस्थांची पुन्हा एकदा चिंता वाढली। नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात। कोल्हापुरात इम्तियाज जलील यांचं वक्तव्य। प्रभू श्रीरामांप्रमाणे मोहम्मदही प्रिय। जलील म्हणतात आय लव्ह मोहम्मदचा वाद विनाकारण।